नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज मी भगवान शंकर आणि ज्या शंकरानं खंडेरायाचा अवतार घेतलेला आहे मल्हारी मार्तंड म्हणून, त्या खंडेरायाला वंदन करून चंपाषष्ठी बद्दल 4 शब्द सांगणार आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या देवांचे उत्सव आपण साजरे करत असतो। वेगवेगळे परमेश्वरानं 10 अवतार घेतलेले आहेत आणि त्यांच्या तिथीवारानुसार हे उत्सव सोहळे पार पडत असतात। मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्ठी असं म्हणतात। यालाच दुसरं नाव देव दिवाळी म्हणतात। आपली दिवाळी संपल्यानंतर काही ठिकाणी बहिणींना जायला मिळाले नसतं भावाकडे, तर या चंपाषष्टीपर्यंत त्या बहिणी तिथे जाऊ शकतात। किंवा काही निमित्तानं दिवाळी जर साजरी झाली नसेल तर आज म्हणजे चंपाषष्टीलाही ती दिवाळी केली जाते। लक्ष्मीपूजन सुद्धा काही ठिकाणी केलं जातं, कारण ती देव दिवाळी आहे। आणि मग या चंपाषष्टीला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून तो षष्टीपर्यंत हा उत्सव चालतो। याला नवरात्र असंच म्हणतात। खंडोबाचं म्हणजे खंडोबाचं नवरात्र म्हटलेलं आहे, पण 9 दिवस नसून ते 6 दिवसांचं असतं। या ठिकाणी जे खंडोबाचे भक्त आहेत, विशेषतः वाघ्या मुरळी वगैरे जे लोक आहेत, पुजारी लोक, ते सर्वजण काय करतात, जसं आपण नवरात्रीत घटस्थापना करतो तसंच नवरात्रामध्ये या नवरात्रात 6 माळी घालून घटस्थापना करून ते नवरात्र करतात, उपवास धरतात 6 दिवस। तर असं हे नवरात्र या खंडोबाचं करून त्याचा जागर करत असतात। आपल्याला माहिती आहे, लग्नानंतर आपल्याकडे नवरा नवरी म्हणजेच वधूवर हे कुलदेवाला जाण्याचा प्रघात आहे। आणि त्यामुळे ज्या लोकांचं, बहुतांश लोकांचं खंडोबा हे महाराष्ट्रातलं कुलदैवत आहे, तर लग्नानंतर हे वधूवरांना प्रथम आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला पाठवलं जातं। जेव्हा दर्शनाला जातात तिथे आपल्याला माहितीये की देवाला काय आवडतं खंडेरायाला, तर हा भंडारा, हळद आहे पण याला भंडारा असं जेजुरीत म्हणतात। आणि या हळदीचा जो उत्सव तिथे होतो ना, त्याच्यावरून त्याला नाव पडले सोन्याची जेजुरी, का सगळीकडे पिवळा पिवळा भंडारच उधळलेला दिसतो। त्याचप्रमाणे देवाला खोबरंही फार आवडतं, म्हणून खोबरंही तिथे केलं जातं। तिथे गेल्यानंतर तळी भरताना नागिणीची पानं असतात, सुपारी असते, खोबरं असतं, हळद असते आणि याचा उत्सव करून ती तळी भरली जाते। त्या तळी भरायच्या वेळेला आपल्या देव्हाऱ्यामध्ये जो टाक असेल तो टाक आपण ताटामध्ये ठेवून पानावर ठेवतो आणि मग त्याची पूजा करून याची पूजा केली जाते। आणि 3 वेळा कलशावर स्थापित करायचं हे ताट, आणि एका हातामध्ये, डाव्या हातामध्ये बुदली आणि दिवटी घेऊन, कारण हे देवाचं त्या ठिकाणच्या निशाणी आहेत, तर दिवटी आणि बुदली इथे तेल घालून वात लावायची आणि तेल भरून ठेवायची ती बुदली। तर अशा प्रकारे ही दिवटी बुदली एका हातात घरच्या यजमानाच्या हातात ताट, किंवा जो नवरदेव असेल त्याच्या हातामध्ये ताट असतं, कलशावर ठेवलं जातं। 3 वेळा एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं म्हणून 3 वेळा असं हे ताट वर उचलायचं आणि त्या कलशावरच पुन्हा स्थापित करायचं। तळी भरताना मात्र 5 जणांना बोलवलं जातं, 5 मुलं बोलवली जातात, माणसं बोलवली जातात। ती जेव्हा बोलवली जातात किंवा करतात त्यांना गण असं म्हणतात। कारण कथा अशी आहे पहा, मणिचूर पर्वतावर ज्या वेळेला सप्तर्षी तिथे राहत होते, त्याच वेळा मणी आणि मल्ले या 2 राक्षसांनी त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केला आणि ते भगवान शंकराकडे गेले की आम्हाला हा त्रास देत असे। म्हणून भगवान शंकरांनी या मार्तंड भैरवाचं रूप घेऊन, याला मार्तंड भैरव असं म्हटलं जातं, या मार्तंड भैरवाचं रूप घेऊन, खरा शंकराने घेतलेला तो अवतार आहे। शंकर म्हणजे देवांचा देव, महादेव, आणि त्यांनी तो मणी आणि मल्ल या दोघांचा निपात केला। जो मणी होता त्याने देवाकडे मरताना मागितलं की मला तुझ्या पायाखालीच राहू दे, कायम तुझा पाय माझ्या मस्तकावर राहू दे। आणि मल्ल जो होता त्याने अपेक्षा केली शंकराकडे, त्याने म्हणजे तुम्हाला काय वर पाहिजे तो मागा। त्याने सांगितलं की देवा तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव आलं पाहिजे असं करा। आणि म्हणून तेव्हापासून खंडोबालाच आपण मल्हारी मार्तंड असं म्हणतो। मार्तंड म्हणजे शंकराचा अवतार
आणि मल्हारी म्हणजे त्या मल्लाची आठवण म्हणून तो शब्द तयार झाला. अशा प्रकारे हा तळी भरताना या दिवशी जो नैवेद्य दिला जातो ना, तो बाजरीचा रोडगा म्हणतात. बारीक बारीक अशा चाणक्या बनवल्या जातात आणि त्याच्यावरती वांग्याचं भरीत, नंतर कांद्याची पात घालून, ज्यांच्याकडे चातुर्मास पाळलेला असतो ते आजच भरीत रोडग्याचा नैवेद्य केल्यानंतर तो चातुर्मास संपवतात आणि मग तो भरीत रोडगा खात असतात. तोपर्यंत कांद्याची पात आणि कांदा खात नाहीत, वांगही खात नाहीत. पण आज तो सुटतो त्यांचा 4 महिन्यानंतर आणि तो नैवेद्य ते घेत असतात. तर अशा प्रकारे ही तळी भरणं हा एक विधी याच्यामध्ये असतो. एळकोट एळकोट जय मल्हार, मल्हारी मार्तंड जय मल्हार, किंवा सदानंदाचा येळकोट, भगवान शंकराचंच नाव आहे सदानंद, त्याच्या नावानं तो जय जयकार केला जातो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 गण का घ्यायचे. गण म्हणजे सैन्य. भगवान शंकराने खूप मोठी सेना मणी आणि मल्ल यांना मारण्यासाठी तयार केली होती. त्या सर्व सैन्यांना, शंकराच्या सैन्यांना गण असं म्हटलं जायचं. आणि आपल्याकडे ही प्रथा आहे, 5 मुलांना बोलवायचं, गण म्हणायचं, त्यांना गंध लावायचा, हा भरीत रोडगा खायला द्यायचा, त्याला नमस्कार करायचा, कारण शंकराचं सैन्य आहे ते. आणि अशा प्रकारे तो तळी भरण्याचा तो घाट आपण घालत असतो किंवा तो विधी आपण करत असतो. आणि हे कधी चंपा षष्टीच्याच दिवशी. हा मार्तंड भैरव जो आहे तो शंकराचा अवतार हे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या मल्लासुराचा नाश केला प्रचंड सैन्यांनी, या गणांनी. म्हणून तळी भरताना एकट्यानं तळी नाही भरायची. 5 जण आणून, 4 नसतील तर सुपारी ठेवून 3-4 जण असतील तर. काही नातेवाईक परदेशात आहेत. मला 1-2 जणांनी असं विचारलं की तळी भरायची म्हणजे काय, दिवटी बुधली म्हणजे काय. त्यासाठी खरं मी हे सर्व सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मणिमल्लाचा नाश भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन केला. म्हणजे थोडक्यात ज्या अनिष्ट शक्ती असतील त्या शक्तींचा नाश हो, ही या सामान्य माणसाची तुमची आमची समजूत आहे. की आपल्याकडे पण माहिती आहे आपल्याला की आपल्याही जीवनात काही चढउतार असतात, सुखदुःख असतात. घरामध्ये आबादी आबाद असावी, सुख समृद्धी असावी, कुणाच्या दुष्ट वासना नसाव्यात, किंवा काही तर दुष्ट शक्तींचा शिरकाव होऊ नये आपल्या घरामध्ये, प्रपंचामध्ये. म्हणून हा चंपा षष्टीचा उत्सव घरोघरी केला जातो. आणि मग मी सांगितलं की देव दिवाळी असं म्हटलं जातं. म्हणून ज्याप्रमाणे दिवाळीला आपण करतो तसं सडा, समर्जन, देवपूजा, फुलं, अक्षर सगळं काही घेऊन ही पूजा आपण या मार्तंड भैरवाची करतो. म्हणजे हा जो टाक आहे ना, त्या टाकाची करतात. हे टाक सुद्धा बघा ऐपतीप्रमाणे लोक करतात. सोन्याचा करतात, चांदीचा करतात, नसेल तर तांब्याचाही करतात. परंतु तो टाक आपल्या देव्हाऱ्यात असलाच पाहिजे. जे कोणी महाराष्ट्रीयन, विशेषतः मराठी समाज आणि इतरही काही समाजामध्ये मला ऐकायला मिळालं की हे टाक, हा जो मार्तंड भैरवाचा टाक आहे ना, तो असतो. माझी बहीण कैलासवासी सिंधुताई ठेवरकर ह्या इंदोरला मध्य प्रदेशात जेव्हा राहत होत्या ना, तिथे खूप मोठा मराठी समाज असा त्यांचा समाज होता. आणि तिथे प्रचंड मोठं असं हे मल्हारी मार्तंडचं मंदिर होतं. आणि सर्व मराठी समाज नव्हे इतरही समाज त्या मल्हारी मार्तंडची मोठ्या भक्तिभावानं सेवा करत होते, पूजा करत होते, नैवेद्य दाखवत होते, आरती होत होते. अशा प्रकारे तो उत्सव संपूर्ण भारताबाहेर असणारे लोक सुद्धा त्याचा ते करत असतात. आणि विशेष म्हणजे याचे जे पुजारी असतात ना, ते पुजारी पहा, होळकर जे आहेत आपले मल्हार होळकर, त्यांचं सुद्धा दैवत हे खंडेराय होतं. मार्तंड भैरव त्याला आपण म्हणतो, हे त्यांचंही ते दैवत होतं. आणि विशेष म्हणजे या खंडोबाचे, जेजुरीच्या खंडोबाचे जे पुजारी आहेत ते या ठिकाणच्या पुणे जिल्ह्यातल्या सुपे गावचे खैरे होते, खैरे आहेत असं माझ्या वाचनात आलेलं आहे. त्याचप्रमाणे होळकर पण त्याचे पुजारी आहेत. तर आणि कथा तर अशी सांगता माझ्या वाचनात आली की खैरे पाटलांना एकदा जाता आलं नाही, थकले वयानुसार ते वारी करून करून, तर ते मध्येच थांबले. म्हणले देवा आता मला काही तुझ्यापर्यंत येता येत नाही. तर असं सांगतात देवकडे पठारलाच येऊन बसले, अलीकडेच आले, तिथे 2 लिंग आहेत, तिथे मोठी यात्रा भरते असं सांगतात. तर अशा प्रकारच्या ह्या जेजुरीच्या
महादैवत म्हटलं, आपलं खंडोबारा जर म्हणलं तर आपल्या जे महाराष्ट्राचं दैवत असं हे दैवत आहे. आणखीन एक कथा माझ्या वाचनात आलेली होती. ज्या वेळेला औरंगजेबाचं आक्रमण झालं आपल्या देशावरती, त्यावेळेला त्याने खूप सारी मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती. आणि मंदिरं उद्ध्वस्त केलेली असताना त्याचा डोळा जेजुरीच्या खंडेरायाकडे सुद्धा गेला. प्रचंड हेमाडपंथी बांधलेलं ते मंदिर आजही तशाच्या तशा अवस्थेमध्ये आहे. चढून जाताना घाम येतो ना की नऊ येतात इतकं उंच असणारं मंदिर. पण औरंगजेबाच्या नजरेत भरलं आणि त्यांनी आपल्या सैन्याला सूचना दिल्या की मंदिर उद्ध्वस्त करून टाका. जेव्हा मंदिर उद्ध्वस्त करून टाका सांगितलं तेव्हा सैन्याने त्याला सुरुंग लावायचं ठरवलेलं होतं. आणि सुरुंग लावत असताना असे आख्यायिका आहे, पहा देवाचा चमत्कार कसा असतो. तर आख्यायिका असं आहे, सुरुंगासाठी जेव्हा तिथे छिद्र पाडली आणि त्याच्यात दारू ठासायचं काम चाललेलं होतं आणि ते आता नंतर सुरुंग उडवणार, तोच तिथून प्रचंड प्रमाणात भुंगे बाहेर पडले आणि त्या सैन्यांना चावा घेऊन त्यांनी सळो की पळो केलं आणि सर्व सैन्य माघारी फिरलं. मंदिर उद्ध्वस्त होता होता राहिलं. कृपा कुणाची? भगवान शंकराची, म्हणजेच मार्तंड भैरवाची, म्हणजे जेजुरीच्या खंडेरायाची असं सांगतात. औरंगजेब त्याला शरण गेला आणि त्याने 1000 ग्रॅमचा सोन्याचा भुंगा त्या देवाला अर्पण केला आणि तो तिथे शरण जाऊन नतमस्तक झाला. म्हणजे पहा, शत्रूलाही धडकी भरवणारा तो देव. तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत, सामान्य जनता आहोत. आपल्या दुःखाच्या कल्पनाही सामान्य आहेत. तर आपल्या सुखी संसाराला कुणाचंही गालबोट लागू नये. आबादी आबाद असावी, आनंदी आनंद असावा. घरातली मुलं बाळं गोकुळासारखी नांदावीत, हीच एक कल्पना उराशी बांधून घरातले जे थोर मंडळी असतात, ज्येष्ठ मंडळी असतात, ती पुढच्या पिढीला उपदेश करतात की अशा प्रकारे हे खंडोबाचं नवरात्र करा, अन्यथा चंपाषष्ठीला तरी एक दिवस करा. आणि आपल्याला माहितीये बानाई आणि खंडेराय यांचा जो विवाह तो रविवारी झाला होता, म्हणजे आजही रविवारी तिथे यात्रा भरते. नव्हे, अमावस्याला भरत असते, दर अमावस्येला. दसऱ्याच्या दिवशी तर खूप मोठा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होऊन आणि असं सांगतं की तिथं खूप मोठे खडगं फिरवलं जातं. खंडोबा हे नाव कसं पडलं तर ते अपभ्रंशाने पडलं. या मल्हारी मार्तंडांनी मणी आणि मल्हारचा संहार करताना हातात जे खडग घेतलं होतं ते प्रचंड ताकदीचं होतं आणि खडग शब्दावरूनच अपभ्रंशित खंडोबा हे नाव त्याला पडलंय, अशी ही आख्यायिका आहे. आख्यायिकांचा भाग सोडा. आपल्याला माहितीये सृष्टी निर्मितीमध्ये ज्या देवादिकांचा सहभाग आहे त्यांना तरी आपण विसरता कामा नये. कारण परमेश्वरानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये सर्व प्राणी 64 योनीमध्ये मनुष्य ही शेवटची कलाकृती आहे परमेश्वराची. आणि म्हणून मनुष्याने आपल्या बुद्धीला स्मरून, मनाला स्मरून अशा प्रकारच्या देवदिकांचे जे उत्सव आहेत, तिथी आहेत, वार आहेत, ते मनोमन साजरे करावेत. केल्यास उत्तम. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा असा आहे की जी माणसं आहे त्या आदिमायेच्या रूपातली माणसं आहे. नेवाशाच्या तिम्मोशेठला जो दृष्टांत झाला भगवान शंकराकडून, त्यावरूनच त्यांनी आपली मुलगी या खंडेरायाला दिलेली आहे. ती माणसा म्हणजेच मूळ आदिमायेचं स्वरूप असं सांगितलं जातं. तीच आपली अन्नपूर्णा होय असंही म्हटलं जातं. तर आज माहिती आपल्याला अयोध्येमध्ये रामाच्या मंदिरावर अत्युच्च अशी ध्वजा फडकवली जात आहे आणि त्याच वेळेला आपण या ठिकाणी ह्या मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा, चंपाषष्ठीचा उत्सवही साजरा करीत आहे. तर त्या मल्हारी मार्तंडच्या चरणाशी नतमस्तक होऊन आम्हा सर्वांना सुख समृद्धी लाभो एवढी विनंती करून मी थांबते.